भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विभागीय स्तर मुलांचे शासकीय वसतिगृह संकुल निंभोरा अमरावती येथे आपलं सहर्ष स्वागत. सामाजिक समता सप्ताह 2026ला सुरुवात झाली आणि 8 तारखेला त्याचं उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला. उद्घाटन कार्यक्रमामध्ये मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि विद्यार्थ्यांना एक नवी दिशा दिली. डेव्हलप करायची, कशी डेव्हलप करायची, संविधानाचे त्याच्यामागचे तत्व काय आहे किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या विचारांच्या, व्यवहाराच्या, त्याच्या पुस्तकांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत काय पोहोचवलं हे मला असं वाटतं प्रवीण सर तुमच्याशी संवाद साधताना चांगल्या प्रकारे सांगतील. तर मला आता तुम्हाला फक्त एकच रिक्वेस्ट करायची आहे. दिस इज ऑलमोस्ट 7 वाजलेत, 7ला 5 मिनिटं 7 मिनिटं कमी आहेत. पुढला अर्धा तास मी प्रवीण सरना रिक्वेस्ट करेन की सर आमची पोरं थकून येतात, they all together they go to college early in the morning and since evening they are busy, they are tired, they are hard working. तर आपण अर्धा तास 7:30 पावण्यापर्यंत त्यांना फ्री केलं तर ते जेवणासाठी येतील. तुम्हा सगळ्यांना अशी विनंती आहे की कुठल्याच प्रकारच्या गोष्टीसाठी फोन वगैरे येतात ना आपल्याला, बाहेर नाही जायचं, फोन सायलेंट वर करा. आपण अर्धा तास खूप सुंदर परिसंवाद आपल्याशी साधणार आहे. त्यामुळे मी जास्त वेळ घेऊन उगाचच प्रबोधन करण्यापेक्षा माझे प्रास्ताविक ते थांबवतो. 8 दिवसांमध्ये जे कार्यक्रम त्यांनी मांडलेले आहेत ते खरोखर विषयाला धरून आहेत. नुसते दास जाण्याचा कार्यक्रम असतो तसा काही कार्यक्रम नाही आहे. खरोखर त्यातून काहीतरी संदेश चांगला मिळाला पाहिजे. आपल्या जीवनामध्ये आपण काहीतरी परिवर्तन केलं पाहिजे, आपल्या पाहण्याचा दृष्टिकोन आपण काहीतरी बदलला पाहिजे, ही भूमिका त्या मागची आहे. आणि त्याच प्रेरणेने त्यांनी आजचा हा कार्यक्रम ठेवला. कारण हा जिवंत असा प्रश्न आहे, ज्वलंत असा प्रश्न आहे की जो तुम्हाला भेडसावत आहे आणि त्याचं मुख्य कारण आहे ती म्हणजे बेरोजगारी. तुम्हाला ते सहज वाटत असेल कारण तुम्ही आता सध्या कॉलेजमध्ये शिकता, तुम्हाला अजून भविष्याची चिंता फारशी वाटत नाहीये. तुम्हाला वाटते की सध्या 2 मिनिटं खायला मिळते, पुढे काहीतरी चांगलंच होईल. परंतु जे असे विद्यार्थी बाहेर निघाले थोडंसं जरा त्यांना भेटा, त्यांची अवस्था बघा सध्या काय झालेली आहे तुमच्या लक्षात येईल. अतिशय साध्या आणि सोप्या भाषेत सांगायचं झालं, नुसत्या महाराष्ट्रात तुम्ही परिस्थिती काय सांगतो. आपल्या एकट्या महाराष्ट्रामध्ये दरवर्षी ग्रॅज्युएशन कंप्लीट करून जे विद्यार्थी पास आउट होतात, म्हणजे कोणत्या प्रकारचा बॅक न राहता हातामध्ये डिग्री घेऊन बाहेर येतात, त्यांची संख्या आहे 10 लाख विद्यार्थी, मुलं आणि मुली. विचार करा, फक्त मी महाराष्ट्राबद्दल बोलतोय, फक्त ग्रॅज्युएशन बद्दल बोलतोय, बाकीच्या कोणत्याच फील्डबद्दल मी बोलत नाही आहे. ज्यांची संख्या 10 लाख विद्यार्थी आहे, मुलं आहेत आणि मुली आहेत, यापैकी किती लोकांना नोकऱ्या मिळत असतील विचार करायचा. एवढ्या सहज आणि सोप्या आपल्यासाठी नोकऱ्या राहिल्यात का? पहिली गोष्ट तर गव्हर्नमेंट जॉब जवळजवळ नाही. आणि ज्यांना वाटतं की मला गव्हर्नमेंटच जॉब मिळाला पाहिजे ते नाही मिळालं तर काय करतात, प्रायव्हेट जॉब शोधतात. पण जॉबच शोधतात. आता जॉब का शोधतात? कारण जॉबमध्ये आपण सेफ असतो. महिना झाला की सॅलरी आपल्या अकाउंटला जमा होते. मग भले त्या महिन्यामध्ये आपल्याला कडकी येत असेल, काही उधारी राहत असेल, ते आम्हाला चालते. परंतु जर मी आजारी पडलो, घरी राहिलो, बाहेर फिरायला गेलो तरी माझा पगार माझ्या खात्यामध्ये येतो. हे अतिशय सेफ असल्यामुळे मला गव्हर्नमेंटची नोकरी पाहिजे. जे लोक आज गव्हर्नमेंटचे जॉब करतायत, थोडं त्यांना जाऊन भेटा आणि त्यांना विचारा की तुम्हाला आता सध्या कसल्या प्रकारच्या जबाबदाऱ्या आहेत, कसल्या प्रकारचं टेन्शन आहे. सोपं काम नाही, कठीण काम. आणि अशा परिस्थितीमध्ये आपला काय होणार हा विचार आपण करावा. जे क्लास 1 अधिकारी आहेत किंवा IAS अधिकारी आहेत त्यांचं ठीक आहे, आम्ही त्या बाबतीत बसत नाही. सगळेजण आपल्यातले बोटावर बोलण्यातले मुलं असतील किंवा मुली असतील की जे या मार्गातून स्वतःचं करिअर घडवत असतील. मग बाकीच्यांनी काय करायचं? मग त्याच्यासाठी काय आहे तर अनेक गोष्टी आहेत. त्यातली महत्त्वाची जी गोष्ट आहे ती एकच आहे जी आपल्याला आजच्या दिवशी समजून घ्यायची. त्यांना त्यांची नोकरी मिळेल
पण आम्ही उर्वरित जे मध्यम आहोत, जे खूप हुशार नाही आहे आणि खूप ढ पण नाही आहे, अशांची संख्या भरपूर आहे. आणि त्यात अडचण काय जाते, जर मी गरीब असेल तर मी पाणीपुरीचा ठेला लावेल, विटाच्या भट्टीवर काम करायला जाईल, कोणतेही काम करेल, मला लाज वाटणार नाही, कारण मी तेवढा शिकलोच नाही. पण जो ग्रॅज्युएशन झालेला आहे, जो पॉली झालेला आहे, जो ITI झालेला आहे, तो मुलगा असं काम करायला तयार होत नाही, कारण तो शिकलेला असतो. आणि मग त्याची उपासना होते, त्याला समजत नाही मी हे काम करून मला नोकरी पण मिळत नाही आणि मी गाडी पण लावू शकत नाही. मग अशा वेळेला काय करायचं, अशी एक परिस्थिती निर्माण झाली आपल्या देशामध्ये. आणि म्हणूनच आजचा हा दिवस महत्वाचा आहे. आपल्याला काय लक्षात घ्यायचं आहे ते मी तुम्हाला आधी सांगतोय. या महाराष्ट्र शासनाच्या या उपक्रमामागचा जो उद्देश आहे आपल्या, तो साधारणतः 8 ते 14 या कालावधीमध्ये 14 तारखेला त्यांची जयंती आपण हा सप्ताह साजरा करतो. परंतु त्याच्यातल्या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या या ठिकाणी मला आता सध्या सांगायच्या नाही आहेत आणि उद्या परवा तुमच्या कार्यक्रमामध्ये त्या विषयावर अजून भरपूर चर्चा होऊ शकेल आणि त्यामध्ये मार्गदर्शन मला मिळत राहील. त्यामुळे तो विषय थोडासा बाजूला ठेवतोय. परंतु त्यातलं जे अतिशय महत्त्वाचं आहे ते म्हणजे संविधान ज्यावेळेला लिहिलं गेलं देशाचं, त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी किती विचार करून ते सगळं केलं आहे. आणि अर्थात त्या एकट्याने ते केलं नाही, त्यांच्यासोबत आणखीन त्यांचे सगळे असतील जे या क्षेत्रामध्ये तज्ज्ञ होते, त्या सगळ्यांचे विचार घेतले. पण शेवटचा निर्णय मात्र त्यांनी घेतला. पण विचार करायचा नियम तयार करणं सोपं आहे का? साधं या ठिकाणी हॉस्टेल आहे, या हॉस्टेलला विद्यार्थ्यांसाठी काय नियम लावायचे तुम्ही एकदा करून बघा, सोपं काम नाही. आपल्याला देश चालवायचा आहे. आणि तोही जेव्हा स्वातंत्र्य झाला तेव्हा काय अवस्था होती आपल्या इथे, देशात पैसा नव्हता, कर्जबाजारी देश होता, अशिक्षितांचा भरमार होता. अशा परिस्थितीमध्ये देशाला उभं करणं हे खूप मोठं चॅलेंज होतं आणि ते त्यांनी स्वीकारलं आणि त्या प्रकारची घटना लिहिली की साधी आणि सोपी नाही होती. आणि त्यामुळे आपल्याला त्यांनी ज्या संविधानामध्ये रोजगाराचा उल्लेख केलेला आहे तो काय केलेला आहे, प्रत्येकाला नोकरी करण्याचा, प्रत्येकाला व्यवसाय करण्याचा अधिकार दिलेला आहे. जात धर्म भेद कोणत्याच तत्त्वाने पाडला नाही, भाषा पण नाही, प्रत्येकाला अधिकार आहे. जो देशामध्ये राहतो, जो देशाचा नागरिक आहे, त्या प्रत्येकाला नोकरी करण्याचा अधिकार आहे, त्या प्रत्येकाला व्यवसाय करण्याचा अधिकार आहे, पैसे कमवण्याचा अधिकार आहे. हा जर दिला नसता तर उपकार आहे आपले त्यांच्या आपल्यावर की आपण आज त्यांच्यामुळे जगतोय. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी जेव्हा शाळा काढल्या, आज ज्या मुली फॅशनने वागतायत, बोलतायत, त्यांना विचार पण केला. मुलांचं वेगळं नाही आहे. आपण आपल्या आयुष्याबद्दल सिरियस नाही आहे. आपले ड्रेस, आपली हेअरस्टाईल, आपले शूज, आपला मोबाईल याच्यावर तुमचं वलय तयार होत नाही. याच्यामुळे तुमची प्रगती होणार नाही आहे. हे त्यातले बाधा आहेत. आणि एक व्यवस्था अशी आहे जी तुम्हाला असंच ठेवू इच्छिते. 250 रुपयाचा रिचार्ज मारा आणि एकमेकाला शिव्या द्या. त्याचे ते मटण खायला जा, गाडीमध्ये पेट्रोल टाकून त्याचा झेंडा फिरवा. एवढंच काम तुमचं, हेच तुमचं जग आहे. तुमच्या डबक्यात दिसतंय त्याला तुमचं जग समजा. तुम्हाला 2 टाइमचं खायला मिळते ना, खूप झाला, उपकार करतो आम्ही तुमच्यावर. आणि आपण आपली मानसिकता तशी करून घेतली. ड्रग्स अमरावतीमध्ये मोठ्या प्रमाणात केल्या जातात. कोण करत असेल हे काही साध्या सुद्धा माणसाचं काम नाहीये. त्याला कोणतरी मोठ्या व्यक्ती लागतो. आणि मग हे लोक उपकाराकडून काम करतायत ड्रग पोचवण्याचं. जे गरजू आहेत, गरीब आहेत, अशा मुलांचे जे पाकिट पोचवून दे, तुला 1000 रुपये देतो. मला वाटते काय करायचं, ते पाकिट पोचायचं आहे, 1000 रुपये मिळतात आपल्याला. कोण दिला आपल्याला 1000 रुपये आणि तो जातो आणि जेव्हा पकडला जाते त्यावेळेला आतून जातो. जेव्हा ड्रग विकतो तो जा, जो पोचवतो तो जातो. याच्या आयुष्याची माती होऊन जाते. विचार करा. त्यामुळे मला प्रत्येकाला म्हणायचं आहे की तुम्ही जगाचा विचार करण्यापेक्षा आपला विचार करा.
जापान सारखा चीन सारखा देश ज्याची जनसंख्या भारताच्या पेक्षा जास्त होती, आज अमेरिकेला टक्कर देत आहे, इतका पुढे गेला. आपण नाव ठेवतो चायना मेड खराब आहे. चायना मेड इज द बेस्ट सोल्युशन फॉर ऑल. काही घ्या, सायन्स घ्या, टेक्नॉलॉजी घ्या, कन्स्ट्रक्शन घ्या, त्यांच्यासारखी टेक्नॉलॉजी कोणाचकडे नाही. अमेरिका सुद्धा घाबरलाय. तुमच्यासाठी सांगतो, ऍपल हा मोबाईल आपल्यासाठी खूप, आपण म्हणतात तसं होतं ऍपल फोन आहे माझ्याकडे, वापरे म्हणजे हा खूप चांगला फोन आहे, लेटेस्ट टेक्नॉलॉजीचा फोन आहे. तिथे ऍपलला कोणीच विचारत नाही. तिथे काय व्यवस्था आहे एकदम सिंपल सांगतो, म्हणजे तुम्हाला कळलं भारत कुठे आहे आणि बाकी देश कुठे आहे. माझ्याकडे एक फाईल आहे PDF, ती मला सरांना पाठवायची आहे. माझ्याकडे सरांचा नंबर सेव्ह नाही. मी काय करतो, माझ्याकडे ओपन करतो, ती फाईल मला दिसते, मी ओपन केलेली नाही, फक्त PDF दिसते आहे. मी माझा हात असा ठेवतो आणि त्या फाईलच्या समोर ठेवून फक्त असा एक जग मारतो. जग मारल्याबरोबर फाईल कॉपी होते आणि असा हात करून ज्या मोबाईलकडे मी टाकतो त्या मोबाईलमध्ये ती फाईल ट्रान्सफर होते. नंबर असण्याची गरज नाही. इतका देश पुढे गेलेला. तुम्ही बघू शकता युट्यूबवर आणि याच्यावर जेव्हा सगळं आहे, आपण आलतू फालतू रील बघितल्यापेक्षा ज्या महत्वाच्या आहेत, ज्या इन्स्पायरिंग अशा काही गोष्टी आहेत त्या आपण बघायला पाहिजे, जेव्हा आपल्याला कळेल की आपण काय करायला पाहिजे. आता अशी सोप्या भाषेत तुम्हाला मी काही स्टेप सांगतोय. आपल्या आयुष्याचं गणित आहे. आपला जन्म झाला आणि आपल्या आयुष्याच्या 18 वर्ष 17 वर्ष जे काय तुम्ही आहात तेवढे वर्ष आपले मागे गेले आहेत. त्यामध्ये आपण काय शिकलो, काय नाही शिकलो, काय वाया गेलं ते बाजूला जाऊ द्या. पण आता इथून पुढे माझ्या मरणाच्या शेवटच्या वेळेपर्यंत जो वेळ माझ्या हातात आहे त्यामध्ये मी काय करायला पाहिजे जेणेकरून मी माझं आयुष्य सुखी आणि समाधानी जगू शकेल, यासाठी मी काय करायला पाहिजे ती विचार करण्याची वेळ आता तुमच्याकडे आहे. ही जर वेळ निघून गेली तर तुम्ही काहीच करू शकत. कारण प्रत्येकाला पैसा पाहिजे असतो. त्यामुळे लक्षात घ्या, वयाच्या 24व्या वर्षापर्यंत तुमचं शिक्षण कशाही कंडिशन मध्ये असो पूर्ण झालंच पाहिजे. तुम्हाला असं वाटतं की माझी 2 सब्जेक्ट बॅक आहे, पुढच्या वर्षी काढून टाकू, हा 1 वर्ष तुमच्या आयुष्याचा 1 वर्ष मागे काढतो. विचार करा, तुमचा जॉब तुम्हाला 2000 समजा आता या 26ला मिळत असेल तर तो 27ला मिळाला तर 1 वर्ष तुमचा लॉस झाला ना पगाराचा. रिटायरमेंट तुमची पुढे ढकलत नाही, ती त्याच दिवशी होणार आहे नियमानुसार शासनाच्या. तुमचं ते वय निघून गेलं असेल. म्हणून 24व्या वर्षापर्यंत आपलं शिक्षण पूर्ण झालं पाहिजे. यासाठी हे तुमचं जे केंद्र आहे, ज्या ठिकाणी तुम्ही राहताय, जे वसतिगृह आहे, हा प्लॅटफॉर्म आहे. हे निवास नाही आहे, आपलं घर नाही आहे. इथे फक्त तुम्हाला स्टे दिलेला आहे, इथे सुविधा दिलेल्या आहेत, त्याचा वापर करा, तयार व्हा आणि पुढे निघा. दुसऱ्यासाठी जागा खाली करा. मग 24व्या वर्षी पूर्ण करा. एखाद्या वेळेला तुमचं शिक्षण आणखी पुढचं असेल तर 25 वर्ष लागतील. त्याच्या पुढच्या 2 वर्षामध्ये आपल्याला एनी हाऊ कंडिशन मध्ये स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे. मग ती नोकरी करा किंवा व्यवसाय करा, पण स्वतःच्या पायावर उभे राहा. जर हे गणित बिघडलं तर आयुष्य बिघडू शकतं. आज मुलींची संख्या कमी आहे, जनगणनेमध्ये मुलांची संख्या जास्त आहे. त्यामुळे 100 मुलं जर बोलल्यावर उभे केले लग्नासाठी तर त्यांना 100 बायका मिळणार नाही. ही अवस्था आहे. 12 लोकांना घरी बसवा बिना लग्नाचं, हा दर आहे. मग मुलीवाले तुमच्या हातात हात देतील का जो तुमच्याकडे नोकरी नाही आहे? तुमच्या वडिलांचं घर कोण तुम्हाला हात देतील का? तुमच्या वडिलांची नोकरी कोण देतील का? तुमची शेती कोण देतील का? नाही देणार. आणि मग त्याला जे आपल्यावर बर्डन येतं, जो ताण येतो, त्यातून बरेच मुलं मग व्यसनाधीन होतात, दारू पितात, सिगरेट ओढतात, पाठील्यावर सापडतील आणि ज्याला काही जमलं तो सुसाईड करून टाकतो. त्यामुळे मी जे सांगतोय ते अतिशय महत्वाचं आहे आणि विचार करण्यासारखा आहे की तुम्ही त्यावर आत्तापासून इम्प्लिमेंट करायला पाहिजे. त्यानंतर 26व्या वर्षी तुमची नोकरी किंवा व्यवसाय तुमचा सुरू झाला. वयाच्या 45व्या वर्षी तुम्ही तुमच्या कामातून रिटायरमेंट घेतलं पाहिजे. रिटायरमेंट
आपलं 45व्या वर्षी आपण घेतलं पाहिजे. याचं कारण असं आहे 58 आपण आपली लिमिट दिलेली आहे, 58 वर्षी रिटायर झालं पाहिजे. पण विचार करा 58व्या वर्षी रिटायर झाल्यानंतर तो व्यक्ती सुखाने आनंदाने जगू शकतो का, माणसा एन्जॉय करू शकतो का? आज ज्या प्रकारचं आपण फूड खातो आहे, ज्या प्रकारचा हवा घेतो आहे, ऑक्सिजन घेतो आहे, ते पाहता लक्षात येईल की वयाच्या 30व्या वर्षीच आजार यायला सुरुवात केलेली आहे. बीपी शुगर कॉमन झालाय, थायरॉइड कॉमन झालाय, वेगवेगळ्या प्रकारचे आजार आम्हाला होत आहेत. मग अशा वेळेला 58व्या वर्षी जर तुम्ही बाहेर निघाले आणि तुम्ही म्हटलं की मी ट्रॅकिंग करायला जातो, तुमचे पाय काम करतील का? इच्छा असून सुद्धा तुम्ही करू शकणार, सायकलिंग करू शकणार नाही, चांगलं गोडधोड खाऊ शकणार नाही, फिरायचं असलं, प्रवास करायचा, विमान प्रवास करायचा आहे, त्या वयामध्ये तेवढं शक्य नाही. म्हणजे मी असं म्हणत नाही की शक्यच नाही, हे जाणारे जातात, परंतु त्यासाठी तुमची बॉडी सुदृढ पाहिजे, चांगली पाहिजे. म्हणून म्हणतो की एवढा पैसा कमवा की 45 वर्ष तुम्ही रिटायर झाले पाहिजे आणि 45 ते 58 हा जो पिरियड आहे हा आपला चांगला पिरियड असतो. त्या वयामध्ये तुम्ही सगळ्या तुमच्या गोष्टी एन्जॉय केल्या पाहिजे. तुमच्याकडे एवढं बँक बॅलन्स पाहिजे की जर तुमचा हातपाय तुटला, दवाखान्यात जायचं काम पडलं तर तुमच्याकडे तो निधी असला पाहिजे. मी सेफ आहे, आपल्याला दुसरी भीतीच काय? जास्तीत जास्त मी आजारी पडलो तर माझ्याकडे पैसे नाही आहे, ती पैशाची व्यवस्था मला पाहिजे आहे. ती जर माझ्याकडे असेल तर मी सेफ आहे, मला आनंद आहे, मी आनंदाने जगू शकतो. मला माझ्या पुढच्या पिढीसाठी काहीच करायचं नाही, कारण माझ्या वडिलांनी माझ्यासाठी काही केलेलं नाही आहे आणि काही अपेक्षित पण नाही. मी माझं कमावे, मी माझं आयुष्य जगेल, मुलांना तयार करेल की तू तुझ्या पायावर उभा राहा आणि तू स्वतः पैसे कमवायला शिक. हे आपल्याला कळलं पाहिजे, तर ते शक्य आहे. आणि म्हणून या प्रत्येक गोष्टी जर त्या वयात घडत दिल्या तर लग्न सुद्धा तुमचं योग्य वयात होईल, योग्य वयात मुलं होतील. बऱ्याच जणांना मुलं होत नाही, अडचण, आणि झाली उशिरा होतात. मग तो जेव्हा आपल्या मुलाला शाळेत घेऊन जातो त्यावेळेला असं वाटू नये की आजोबा आपल्या मुलाला नातवाला घेऊन शाळेत चालले. जेव्हा तुम्ही रिटायर होता त्यावेळेला तुमचा मुलगा शाळेत शिकत असेल तर कामाची गोष्ट नाही. त्यामुळे निसर्गाचा जो नियम आहे तो आपण पाळला पाहिजे, त्यामध्ये पुढे गेलो पाहिजे. आणि त्यासाठी एकमेव जो उपाय आहे तो म्हणजे आपण आपल्या कामावर गेलं पाहिजे. या सप्ताहामध्ये तुम्ही एक 31 डिसेंबरला आपण संकल्पना घेतो की मी हे करेन, हे करेन. या 7 दिवसांमध्ये तुम्ही एक संकल्पना करा की मला ह्या गोष्टी समोर करायच्या आहेत आणि ते करणार आहे. त्या गोष्टीवर तुम्ही ठाम राहायचं आहे. आणि हा समता सप्ताह यामध्ये म्हटलेला आहे, पण मी या समता सप्ताहाला समता महोत्सव हा शब्द वापरतो. त्या दृष्टीने तुम्ही प्रत्येकजण या सप्ताहामध्ये सहभागी होऊन हा 14 एप्रिलचा कार्यक्रम आपण चांगल्या प्रकारे साजरा करूया. आणि इतकं बोलून मी तिथं थांबतो.